न्यायनगरी पतसंस्थेचा आश्वी खुर्दमध्ये शुभारंभ. नमस्कार. झुंजार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीला आता नवी दिशा मिळणार आहे. आश्वी खुर्द येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर न्यायनगरी सहकारी पतसंस्थेचे दिमाखात उद्घाटन झाले असून ही संस्था आणि न्याय डेअरी शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ ठरेल असा विश्वास महंत दत्तगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे. पाहूया एक सविस्तर रिपोर्ट. ग्रामीण अर्थकारणाचा कणा म्हणजे शेती आणि दुग्धव्यवसाय. याच व्यवसायाला आधुनिकतेची आणि आर्थिक स्थैर्याची जोड देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे न्यायनगरी सहकारी पतसंस्था सज्ज झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्री क्षेत्र उंभरेश्वरचे महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी दत्तगिरी महाराज म्हणाले की सागर गीते यांनी सुरू केलेली न्याय डेअरी आणि ही पतसंस्था शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारी ठरेल. ग्रामीण भागातील तरुणांनी अशा संस्था उभारल्या तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा कायापालट होईल. याकरता बहुप्रमाणात असलेले विचार आमचे सागरदादांकडे आहे. तर बहुप्रमाणात पंचक्रोशीतले शेतकरी त्यांनी ते विचार घ्यावेत आणि न्यायाला न्याय द्यावा अशी माझी खूप खूप शुभेच्छा. नवीन केला तर त्यावेळेला माझं त्यांच्याकडे हेच मागणं होतं की तुम्ही काहीतरी मोठं उभं करावं आणि त्यातून नवीन रोजगारांना रोजगार मिळावा हीच अपेक्षा होती. पण सागरदादांनी आज या प्रसंगी माझी ती इच्छा बहुप्रमाणामध्ये पूर्ण केली असं मी म्हणतोय. आणि मी सागरदादांना खूप खूप शुभेच्छा देतो, खूप अभिनंदन करतो की त्यांच्या या व्यवसायामध्ये अशीच वाढ होत राहू, प्रगती होत राहू आणि तुम्हा सगळ्यांना ह्या दूध व्यवसायामध्ये ज्या विचार मधने आमच्या कानापर्यंत पोहोचू द्यावं. त्यांनी आपल्याला काय आपलं काम करायचंय. सगळे चांगलं म्हणते, संतांना नाही म्हटलं कोणी चांगलं म्हटले का बाबा चांगलं सगळे. म्हणजे जेवढे चांगले संत झाले तुकाराम महाराजांना तर घरात शिव्या खायला लागले बायकोच्या. त्यामुळे ते होणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना संघर्ष आहे या गोष्टीमध्ये, कारण आपण धर्माने शेती करत आलेलो आहे. आपण व्यावसायिक दृष्टीने शेतीही केली नाही आणि गोपालनही केलं नाही. आपल्याकडे 1, 2, 4, 5 गाया असायच्या घरीच. आपण ते दूध खायचो प्यायचो, गाया मोकळ्या चरायच्या किंवा काम करता करता त्या गाया कुठेतरी बांधून दिल्या. त्या प्रकारातून आपण आता व्यावसायिक याच्याकडे वळतोय. अजून जे 30% लोकांकडे नाही बुलेट, 10% पण नाही माझ्या मते. परिस्थिती अशी आहे की मग आपण याच्यातनं काय बदल घडवू शकतो किंवा संस्था स्थापन करण्याचा काय उद्देश आहे. तर पहिलं की आपण ठरवून आणि कोणी आलं आपण कर्ज पुरवठा, कोणी शेतकरी फक्त दूध घालतोय म्हणूनही करणार नाही. त्याच्या घरात कोणी तरुण असेल जो पुढे व्यवसाय वाढवू शकतो आणि तो तिथं कष्ट घेऊ शकतो, तो सांगितलेल्या 4 गोष्टी प्रशिक्षणामार्फत ऐकू शकतो आणि त्या प्रकारे त्या प्रॅक्टिसेस फॉलो करू शकतो, त्याच लोकांना आपण कर्ज देऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे की गाईच्या दुधाचं मार्केट हे फार फ्लक्च्युएटिंग आहे. म्हणजे आपल्याकडे आपण बघतो रेट 27 पर्यंत जातो आणि 40 पर्यंत येतो. म्हणजे इतका मोठा फरक आहे 13 रुपयाचा. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर गीते यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना आधुनिक तंत्रज्ञानाचा मंत्र दिला. सागर गीते म्हणाले की आजच्या काळात पारंपरिक दुग्ध व्यवसाय परवडणारा नाही. मुक्त संचार गोठा ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल. शेतकऱ्यांच्या या प्रगतीसाठी आमची पतसंस्था सर्वतोपरी सहकार्य करेल. या सोहळ्याला पतसंस्थेचे अध्यक्ष अमोल आव्हाड, उपाध्यक्ष सौ प्रज्ञा सागर गीते, डॉ. रवींद्र दराडी, नंदू कांगणे, अंबादास घुगे, राजेंद्र गीते, विजय पोपळघट, दादा हरी गीते, अनुसया गीते, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे वसुली अधिकारी अनिल पाटील, आदर्श नगरी पतसंस्थेचे ग्राम राहुरी यांचे ज्ञानेश्वर सोनवणे, अश्विनी पतसंस्थेचे अध्यक्ष मेजर संपतराव सांगळे, बाळासाहेब डहाळे, अशोक गीते, संजय बिडवे, प्रा फड, येस बँकेचे मॅनेजर अमोल हार्दे, ग्रामविकास अधिकारी किशोर मांढरे यांच्यासह महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अधिकारी, विविध पतसंस्थांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार सोमनाथ डोळे यांनी मानले. या नवीन शाखेमुळे आश्वी परिसरात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांना आता प्रगतीची नवीन न्याय वाट गवसली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. झुंजार न्यूज, आश्वी.